नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता आतुरता लागलेली आहे की आपलं फायनल हॉल तिकीट केव्हा येईल, कोणत्या सिटीमध्ये आपली एक्झाम असणार आहे, कोणत्या शिफ्टला असणार आहे आणि कोणत्या दिवशी असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला हॉल तिकीटवरती कळणार आहेत. बरोबर आहे. तर प्रोव्हिजनल हॉल तिकीट किंवा फायनल हॉल तिकीट हे केव्हा येईल या बाबतीत सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, सीईटीच्या नवीन रूलनुसार आता सीईटी 2 वेळा वर्षातून होणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी MBA सीईटी लाईव्ह बॅच आपली 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि आजच ही बॅच जॉइन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉइन करू शकता. रिसेंटली सीईटी सेलने एक ऑफिशियल PDF जाहीर केलं होतं. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. यामध्ये सीईटी सेलने क्लिअरली मेन्शन केलं होतं की प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये काय असणार आहे आणि फायनल हॉल तिकीटमध्ये काय असणार आहे, दोन्हीमध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या ऑफिशियल PDF नुसार जर आपण गेलो तर आपलं हॉल तिकीट, आपलं प्रोव्हिजनल हॉल तिकीट जे आहे ते या वीकमध्ये नक्की येणार आहे. आणि जे फायनल हॉल तिकीट आहे ते एक्झामिनेशनच्या 3 ते 4 दिवस आधी येत असतं, असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. याचाच अर्थ 6 तारखेला तुमची एक्झाम असणार आहे, तर त्याच्या 3 ते 4 दिवस आधी तुमचं फायनल हॉल तिकीट जे आहे ते रिलीज होणार आहे. 3 ते 4 दिवस आधी जे फायनल हॉल तिकीट रिलीज होईल ते हॉल तिकीट प्रिंट काढून तुम्हाला एक्झामिनेशनला जायचं आहे. प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये किंवा प्रोव्हिजनल हॉल तिकीट घेऊन तुम्हाला एक्झामिनेशनला बसता येणार नाही. प्रोव्हिजनल हॉल तिकीट फक्त एक सिटी स्लिप आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झामिनेशन कोणत्या सिटीमध्ये होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे, कोणत्या शिफ्टला होणार आहे आणि तुमच्या एक्झामिनेशनचा टाइम काय असेल या सर्व गोष्टी दिलेल्या असतील. मग फायनल हॉल तिकीटमध्ये काय काय गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायचे, चेक करायचे, या आपण आता पाहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जेव्हा तुम्ही ऑफिशियल फायनल हॉल तिकीट जेव्हा डाउनलोड कराल ते एक्झॅक्टली अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. आता हा 2025च्या एक्झामिनेशनचा MBA CETचा हॉल तिकीट आहे, ॲडमिट कार्ड आहे. अशाच प्रकारे तुमचं सुद्धा हॉल तिकीट असणार आहे. बघा, या ठिकाणी तुमचा फोटो दिलेला असेल आणि त्या फोटोच्या खाली तुमची साईन दिलेली असेल. ठीक आहे. जी फोटो किंवा जो साईन तुम्ही दिला होता एक्झामिनेशनचा रजिस्ट्रेशन करताना, तोच तुम्हाला तिथे दिसणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे, तुमचा रोल नंबर असणार आहे, डेट ऑफ बर्थ असणार आहे, एक्झामिनेशनचा टाइम दिलेला असेल, सीईटी एक्झामिनेशन कोणत्या दिवशी आहे त्याची तारीख दिलेली असेल. ओके. रिपोर्टिंग टाइम तुमचा दिलेला असेल आणि गेट केव्हा बंद होईल ते टाइम दिलेला असेल. या दोन्ही टाइमच्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तिथे एक्झामिनेशन सेंटरला जायचं आहे, एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, एक्झामिनेशनला बसता येणार नाही. जसे की क्वेश्चन पेपरची लँग्वेज आपण दरवेळेस सांगतो, इंग्लिश ही फायनल लँग्वेज आहे, इंग्लिशमध्येच तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तुमचा जेंडर दिलेला असेल, तुमचा व्हेन्यू कोड दिलेला असेल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सिटी एक्झाम आहेत त्या सिटी मधला तुमच्या सेंटरचा ऍड्रेस काय असणार हे सर्व गोष्टी इथे मेन्शन केलेल्या असतील. खाली जर तुम्ही बघाल तर इथे काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. इथे तुम्हाला स्वतःची साईन करायची आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर. ठीक आहे. सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला साईन करायची आहे इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. ठीक आहे. इन्व्हिजिलेटर जो असेल तो इथे साईन करेल या ठिकाणी, ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. आलं लक्षात? आणि या ठिकाणी तुम्ही बघाल या QR कोडच्या वरती या ठिकाणी तुम्हाला जो रिसेंट फोटोग्राफ आहे तुमचा, तो रिसेंट फोटोग्राफ तुम्हाला तिथे घेऊन जावा लागेल आणि त्या रिसेंट फोटोग्राफला तिथे तुम्हाला चिटकवायचा आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या फायनल हॉल तिकीट वरती असणार आहेत आणि हेच फायनल हॉल तिकीट तुम्हाला काय करायचं, डाउनलोड करायचं, प्रिंट मारायचे, सिग्नेचर वगैरे सर्व गोष्टी तिथे जाऊन करायच्या आहेत, फोटो लावायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. यामधल्या एकही गोष्ट जर मिस असेल तर तुम्हाला कदाचित एक्झामिनेशन सेंटरला प्रॉब्लेम येऊ शकतो सिटिंगसाठी, म्हणजे एक्झामिनेशनला बसण्यासाठी. ठीक आहे. सो या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनल हॉल तिकीट आणि प्रोव्हिजनल हॉल तिकीट यामध्ये फरक आहे. प्रोव्हिजनल हॉल तिकीट हे फक्त तुम्हाला डिटेल्स सांगण्यासाठी आहे आणि फायनल हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला एक्झामिनेशनला बसण्यासाठी दिलं गेलेलं हॉल तिकीट आहे. ठीक आहे. प्रोव्हिजनल हॉल तिकीट या वीकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि फायनल हॉल तिकीट हे एक्झामिनेशनच्या 3 ते 4 दिवस आधी येऊ शकतं. ठीक आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे, त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे आणि त्याकरिता 1 एप्रिलपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ है ना, या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, अजिबात विसरू नका, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा, प्ले वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील.